आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता ऑलिम्पिकमधून एक महत्त्वाची बातमी आहे। कुस्तीपटू रविकुमार दहिया आज इतिहास रचू शकतो। एक महत्त्वाची संधी दहियाच्या हातात आहे। खरं तर रविकुमार दहियाकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा संपूर्ण देशाला आहे आणि जर रविकुमारने आज हे यश मिळवलं तर निश्चितच भारताच्या पारड्यात आणखीन एक पदकाची कमाई भारत करू शकणार आहे। तर आज रविकुमारचा अंतिम सामना रंगणार आहे। तर अव्वल मानांकित उगेवशी त्याचा सामना रंगणार आहे। त्यामुळे आपण आधीच पाहिलं टोकियो ऑलिम्पिकमध्ये हे भारताचं चौथं पदक असेल। जर रविकुमारने हे पदक जिंकलं तर याआधी वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूनं सिल्वर मिळवलेला आहे। त्यानंतर आपण पाहिलं पीव्ही सिंधूला देखील ब्रांझ पदकाची तिने कमाई केली आणि बॉक्सर लवलीनाने देखील ब्रांझ पदक जिंकून दिलेला आहे देशाला। आणि आता आज जर रविकुमार हा सामना जिंकला तर निश्चितच भारतासाठी हा सुवर्ण क्षण असेल। आणखीन एक पदक भारताच्या पारड्यात। त्यामुळे रविकुमारला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजचा त्याचा विजयाकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागलेलं आहे। त्याला खूप साऱ्या शुभेच्छा। आणि त्यानंतर आता पुढची एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। पुण्यामध्ये जांभूळवाडी इथे ज्येष्ठ मल्ल वसतात काका पवार आणि त्यांच्या तालमीतील तरुण मल्ल यांचे डोळे टोकियो ऑलिम्पिककडे लागलेले आहेत आणि तिथून थेट आपले प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या सोबत आहेत आणि ऑलिम्पिकमधल्या आजच्या सामन्यासंदर्भातच त्यांच्याशी संवाद साधणार आहे। अद्वैत, एकूणच किती उत्साह, किती उत्सुकता आणि नेमका आता काय जल्लोष, किती उत्कट भावना त्यांच्या मनामध्ये आहे आजच्या या सामन्याला घेऊन? स्वाती, आजचा दिवस खास आहे। सकाळीच आपण तब्बल 41 वर्षानंतर हॉकी आपला राष्ट्रीय खेळ त्याच्यामध्ये ब्रॉन्झ पदकाची कमाई केलेली आहे आणि आता कुस्तीमध्ये इतिहास घडतो का? सोने पे सुहागा आपण म्हणतोय। सुवर्ण पदक जिंकणार का रवी? याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे, अख्ख्या देशाचं। आणि पुणेही त्याला अपवाद नाही आहे। आणि काका पवार जे आहेत ते स्वतः आणि त्यांचे सगळे शिष्य आहेत ते अक्षरशः डोळे लावून बसलेले आहेत। आपण त्यांच्याशीच बोलूया। सर, इतिहास घडणार आहे का आज? सुवर्ण पदक पटकावणार आहे का रवी? तुमचे काय आडाखे? आज इतिहास घडणार आहे आपल्या भारत देशाचा सुवर्ण पदक कुस्तीमध्ये। बाकीच्या सर्व गेमने थर्ड सेकंड तक आतापर्यंत घडला आहे इतिहास आणि इथून खरोखर इतिहास घडणार आहे ते रवीपासूनच घडणार आहे। भारत देशाला एक सुवर्ण संधी आणि सुवर्ण पदच भारत देशाला देणार आणि आपल्याला खास अभिमान आहे कारण पहिलं जे पदक जिंकलं कुस्तीतलं खाशाबा जाधव हे आपल्या मातीतले होते। त्यानंतर अलीकडे आपण बघितलं योगेश्वर असेल, सुशील कुमार, ही जी मॅच झाली आधीची त्याच्यामधला परफॉर्मन्स बघता काय वाटते तुम्हाला? आज आव्हान किती तगड आहे? आव्हान तगड आहे तरीसुद्धा आता नवीन जे पहिलं होतं खाशाबा जाधवने आपणाला 1952ला हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलं। त्याच्यानंतर आपण आत्तापर्यंत सुशीलपर्यंत आपण इंतजार करत राहिला देश आत्तापर्यंत आणि 86ला आपणाला लेंडर पेंडजने ब्रॉन्झ पदक दिलं। आत्तापर्यंत म्हणजे तिथून सुरुवात खरी मेडलची झाली। आत्तापर्यंत आपण ज्या सर्व ऑलिम्पिकमधून आत्तापर्यंत आपण मेडलिस्टला चालवत झाले आणि इतके दिवसापासून आज आपणाला म्हणजे आम्हाला असं वाटतं की भारत देशाला बी आणि सगळ्या आमच्या पैलवानाला, वस्तादांना, गुरूंना, शिष्यांनी, सगळ्यांना असं वाटतं की आनंद झाला की रवीनं आम्हाला गोल्ड मेडल द्यावं, भारत देशाची सर्वांची छाती फुगवून अशी। काका पवार अनुभव आहेत, त्यांच्या हाताखाली सगळे तरुण पिढी घडते। हे उद्याचे मल्ल आहेत, उद्याचे यातून सुशील कुमार आणि रवी तयार होतील। आपण त्यांना देखील विचारूयात कारण स्वाती हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पुण्यामध्ये प्रशिक्षण घ्यायला आलेले आहेत। तुझं नाव काय? तू कुठून आलायस? माझं नाव सुरेंद्र यादव, मी टेंभुर्णीहून आलो, माढा तालुका। तू काय म्हणशील आजच्या कुस्तीमध्ये? आज काय जिंकणार का रविकुमार? हां, जिंकणार। हां, काय आजच्या अपेक्षा काय आहेत? हो, रविकुमार जिंकणार। हा, सगळ्यांची आशा रविकुमारवरच आहे। हां, आपण जर बघितलं तर हे वयाने जरी लहान असले तरी कठोर मेहनत करण्यासाठी इथं पुण्याला आलेले आहेत आणि सगळ्यांनाच असं वाटतंय की आज इतिहास घडणार आहे आणि आपली सुवर्ण पदकाची जी प्रतीक्षा आहे ती संपणार आहे। आपण आणखी काही जणांशी बोलूयात। आपण काय वाटतंय आज कशा पद्धतीनं सामना रंगेल असं वाटतंय? खरं तर सामना खूप रंगणार आहे आणि आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे की आपला रवी भारताचा सुवर्ण पदक जिंकून आणेल। तसं समोरचा पैलवान पण कमी नाही आहे, पण आपला रवी दहिया सुवर्ण पदकाची कामगिरी करेल आम्हा सगळ्यांना आशा आहे। परत एकदा आपण काका पवारांच्याकडे जाऊयात। सर, मला सांगा आजच्या सामन्याबद्दल थोडं सांगा
दोन्ही मल्ल जे आहेत तुम्ही बघितलेले खेळ, खास करून रवीचा खेळ तुम्ही बघितलेला आहे. आज काय असू शकते रणनीती, काय स्ट्रॅटेजी असू शकते? आज राज 33 त्याची आज चेंज खेळणार. आजची त्याच्या मनामधनं एक जिद्द आहे की मला भारत देशाला सुवर्ण द्यायचं आहे. आणि ती आज 2 दिवस कालपासून ते जशी कुस्ती संपली सेमीफायनलची, तसं त्याच्या डोक्यामध्ये आहे की मला भारत देशाला सुवर्णपदक द्यायचं. माझं सिल्वर तर पक्क झालं आहे, सिल्वरचं कोण मला अडवू शकणार नाही, पण माझं गोल्ड घेण्याची त्याचा प्रयत्न आहे. आणि ती स्ट्रॅटेजी आजपर्यंत बनवत आला आहे. आणि इथून आता राहिलेत की ते 5-7-8 मिनिटं. त्याच्या आईवडिलांना सांगून गेलेला आहे की सुवर्ण मिळवणार. तो देखील एका लहान गावामध्ये आहे. तुमच्या इकडे जे घडतायत कुस्तीगीर ते स्वतः लहान गावातले आहेत. तर थोडंसं त्याबद्दल सांगा की किती मेहनत जी आहे ती घ्यावी लागते इथपर्यंत पोहोचण्यासाठी. हे खरं म्हणजे आमची पैलवानकीची परंपरा गोरगरिबांच्या घरातनं पैलवानकी तयार होते आणि त्यांनाच कष्ट करण्याचं तेवढी पावर असते. जर श्रीमंतांच्या घरचे जर पैलवान व्हायला लागले तर खूप आनंदाची गोष्ट आहे, त्यांना सगळं काही मिळेल. पण दुर्दैवाने आमच्या पैलवानांचं सर्व गोरगरिबाच्या घरातले एकतरी त्यांची खाण्याची पंचायत असते, त्याच्यामुळं खूप येत नाही. आणि कुणीही पैलवान एवढा खुराक खाऊ शकत नाही. दुसऱ्या गेममध्ये कोणत्याही तुम्ही जावा, त्यांचा एवढा खुराक कोण संघर्ष जो असतो तो पहिल्यापासूनच असतो. स्वरूपच नाही. आईवडिलांनी संघर्ष करतात, आईवडिलांच्या नंतर आमचा संघर्ष चालूच असतो. पैलवानांचा संघर्ष चालूच आहे, शेवटपर्यंत संघर्ष चालू असतो पैलवानकीचा. त्यामुळे त्याची जो यश असते त्याची चव अर्थातच वेगळी असते. बघा परत एकदा आपण इथला माहोल बघतोय, पुण्यामधला जांभूळवाडी इथं काका पवार यांचं जे कुस्तीचं प्रशिक्षण केंद्र आहे तिथं हे सगळे कुस्तीगीर आहेत. काही लहान आहेत, काही मोठे आहेत, तरुण आहेत आणि सगळ्यांचं लक्ष जे आहे ते टोकियो ऑलिम्पिकवरती लागलेलं. इथं एका टेलिव्हिजन सेटची देखील सोय करण्यात आलेली आहे आणि काहीच वेळामध्ये ही जी कुस्ती आहे ती सुरू होणार आहे. आणि सर्वांचीच अपेक्षा आहे की रविकुमार दहिया ज्यानं सेमीफायनलमध्ये कशी बाजी उलटवली प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आपण बघितलं आणि कसा संघर्ष केला, त्याच्या हाताचा चावा देखील घेतला गेला प्रतिस्पर्ध्याकडून, तरी पण त्यांनी लक्ष विचलित होऊ दिलं नाही आणि विजय मिळवला. त्यामुळं आज सुवर्णपदक मिळवून तो त्याची यशाची खुमारी वाढवतो का याकडं या सगळ्यांचं लक्ष लागलंय. त्यामुळे रविकुमारच्या पाठीशी आता संपूर्ण देशवासियांच्या शुभेच्छा आहे. काही क्षणात हा फायनलचा सामना सुरू होतोय. प्रत्येक क्षणाची अपडेट खेळाच्या मैदानातून अशीच आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत राहा न्यूज 18 लोकमत.